औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही. नागपूर हिंसाचारानंतर संघाची भूमिका. सोनारानं कान टोचले पण उशिरा टोचले. आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खानवर 27 कलमं लावली. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष. नागपुरात राड्याच्या आधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी. व्हिडिओ व्हायरल. नागपूर राडा दरम्यान भालदारपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग. गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल. हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा इशारा. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीम्सकडून आणखी आरोपींचा शोध. सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओजची तपासणी. संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद. तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेडिंग. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांची संख्याही घटली. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या. प्रकाश आंबेडकरांचं ट्विट. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार. आंबेडकरांचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना. कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता. कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीचं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. घर पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. त्याच गावात शासनानं पक्क घर बांधून देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. बीडच्या मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या घराच्या कामाला सुरुवात. तर दिलेला शब्द शिंदेंकडून पूर्ण. पुढील 3 ते 4 महिन्यात घर उभारणार. अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचं बंडल ठेवून वाळू माफियांचं रील. पोलिसांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न. भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीच्या सेन गावाच्या ग्रामस्थांची मागणी. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहांचा शासनानं सर्व्हे करावा. चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत दिली माहिती. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 हे यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. तर सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर मात्र समाधानाचं हास्य. दादरचा कबूतरखाना स्थलांतरित करण्यासंदर्भात पालिकेकडून आता बैठकीचं आयोजन. तर प्राणी संघटनेकडून कबूतर आकाशातील पिल्ले अशा आशयाचे पोस्टर्स दाखवून दयाळूपणा दाखवण्याचं आवाहन. खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज. एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा. इच्छुकांचा सवाल. सूत्रांची माहिती. मुंबईतील वांद्र्यामध्ये 71 लाखांचा 286 किलो गांजा जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. एकाला या प्रकरणी अटक. साताऱ्याच्या बावधनमधील बगाड यात्रेला सोनेश्वर मंदिरापासून सुरुवात. यावर्षी अजित नन्नवरे यांना बगाड्या होण्याचा मान. पुण्यामध्ये 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी. पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ. गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती. पुण्यामध्ये मार्च महिन्यातच कमाल तापमान 41च्या पार. तर कोरेगाव पार्कात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल. 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये फोनवरून तासभर संवाद. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं चर्चा.